विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ्स 2 चॅप्टर 1 सिमिलॅरिटी प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 सोडण्याआधी काही प्रॉपर्टीज आपण अभ्यासणार आहोत. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स रिलेटेड प्रॉपर्टीज, दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आधारित गुणधर्म. First property, ratio of area of two triangle is equal to the ratio of the product of their base and corresponding height. इथे मी आकृती काढतो त्याकडे लक्ष द्या. दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्याच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. B1 B2. दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्याचा संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजेच B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. ही पहिली प्रॉपर्टी झाली. दुसरी प्रॉपर्टी, सेकंड प्रॉपर्टी, एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाइट्स आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेस. ह्या दोन त्रिकोणामध्ये हाईट इक्वल असेल तर त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात असते. म्हणजेच दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू B1 अपॉन B2. थर्ड प्रॉपर्टी, एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेस are proportional to their corresponding height. जर दोन त्रिकोणामध्ये बेस इक्वल असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा रेशो H1 अपॉन H2 येईल. चौथं आहे, एरिया ऑफ टू ट्रायंगल्स ऑफ इक्वल बेस अँड इक्वल हाईट आर इक्वल. जेव्हा दोन्ही त्रिकोणाचा पाया आणि उंची हे जर इक्वल असेल तर त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ सुद्धा इक्वल असते. ह्या चारही प्रॉपर्टींचा आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये उपयोग करणार आहोत. मी प्रॅक्टिस सेट 1.1 मधील एक्झाम्पल 2 वाचतो, त्याकडे लक्ष द्या. इन द फिगर BC परपेंडिक्युलर टू AB, AD perpendicular to AB, BC is equal to 4, AD is equal to 8. Then find area triangle ABC upon area triangle ADB. आपल्याला एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल ADB चा रेशो फाइंड करायला सांगितलेला आहे. यू हॅव टू ऑलवेज रिमेंबर 3 स्टेप्स. फर्स्ट, what they given in the example. Second step, what we want to find out. And third, how we want to find out. काय दिलं आहे, काय सोडवायला सांगितलं आणि कसं सोडवायचं हे नेहमी उदाहरण शोधून लक्षात ठेवा. आता ह्या आकृतीवरून आपल्याला त्या ट्रायंगलचा रेशो आपल्याला काढायचा आहे, ते पाहूया. पहिल्या डायग्राम मध्ये काय काय दिलं ते बघूया. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB हे दोन ट्रायंगल आहेत. ह्या दोन्ही ट्रायंगलना इक्वल बेस आहे. मग दोन्ही ट्रायंगल जर इक्वल बेस असेल तर ह्या दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो असणार आहे BC अपॉन AD. जर बेस इक्वल असेल तर त्याचा रेशो हाईटचा रेशो असतो. मग पाहूया आपण. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB, BC परपेंडिक्युलर टू AB, AD परपेंडिक्युलर टू AB, BC इज इक्वल टू 4, AD इज इक्वल टू 8 given. Therefore, area triangle ABC upon area triangle ADB is equal to BC upon AD.
triangle of equal base. Therefore, area triangle ABC upon area triangle ADB is equal to 4 upon 8. Both the number divided by 4, 4 ones are 4 twos are 8. Therefore, area triangle ABC upon area triangle ADB is equal to 1 upon 2. Answer is area triangle ABC upon area triangle ADB is equal to 1 upon 2. Example समजलं का? Very easy. Next. Example number 3. I am reading the example. You have to listen it. In the following figure, sec PS perpendicular sec RQ, sec QT perpendicular sec PR. If RQ is equal to 6, PS is equal to 6 and PR is equal to 12, then find QT. आपल्याला फाइंड QT करायला सांगितलेलं आहे. मग QT कसा फाइंड करायचा ते आपण डायग्राम मध्ये पाहूया आणि डायग्राम वरूनच आपण QT फाइंड करूया. या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये आपल्याला ट्रायंगल PQR मध्ये PS परपेंडिक्युलर RQ दिलेला आहे अँड QT परपेंडिक्युलर टू PR हे दिलेलं आहे. RQ ची व्हॅल्यू, PS ची व्हॅल्यू आणि PR ची व्हॅल्यू दिलेली आहे. एकाच ट्रायंगल मध्ये दोन हाईट PS अँड QT आणि बेस पण आहे PR आणि RQ. मग आपण अगोदर एरिया ट्रायंगल PQR फाइंड करूया कारण आपल्याला PS हाईट पण दिली आणि बेस पण आहे. आणि मग आपण QT फाइंड करू. पाहूया एक्झाम्पल मध्ये. इन ट्रायंगल PQR, PS परपेंडिक्युलर टू RQ, QT perpendicular to PR, RQ is equal to 6, PS is equal to 6, PR is equal to 12 is given. Therefore, area triangle PQR is equal to 1 upon 2 into QR into PS, area of triangle. Therefore, area triangle PQR is equal to 1 upon 2 into 6 into 6. 2 ने 6 ला डिवाइड करूया. 2 3 जा 6. Therefore, area triangle PQR is equal to 6 3 जा 18 square unit 1. Also, area triangle PQR, आता आपण एरिया ट्रायंगल PQR घेऊन हाईट QT आणि बेस PR घेऊया. एरिया ट्रायंगल PQR is equal to 1 upon 2 into PR into QT, area of triangle. एरिया ऑफ ट्रायंगल PQR ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती आपण इथे घेऊया. 18 is equal to 1 upon 2 into 12 into QT. 2 6 are 12. Therefore, 18 divided by 6, 6 हे ट्रान्सफर केलं आपण. 18 divided by 6 is equal to QT. Therefore, QT is equal to 3. 6 3 are 18. Therefore, answer QT is equal to 3 units. या ठिकाणी आपल्याला QT ची किंमत 3 आलेला आहे. सर्वांना समजलं हे एक्झाम्पल? व्हेरी इझी.